नमस्कार मित्र, मी वसंत प्रभू, महारेराचा माझे सेक्रेटरी. मला वाटतं गेल्या काही यूट्यूब व्हिडिओमध्ये मी आपल्याला बरीचशी बेसिक माहिती महारेराविषयी दिलेलीच आहे. पण आता आपण काही थोडं डिटेलमध्ये काही विषयांबद्दल जाऊ. आता अनेकांचा प्रश्न असा असतो की महारेरामध्ये हिअरिंग कसं होतं. म्हणजे अनेकांना ते डिजिटल हिअरिंग चालतं, हा एक वेगळा भाग आहे. म्हणजे कधीकधी अनेकांना तो अनुभवही नसतो डिजिटल हिअरिंगचा. आता खरं पाहिलं तर डिजिटल हिअरिंग हे सुरुवातीपासून महारेरामध्ये अजिबात नव्हतं. जेव्हा महारेरा सुरू झाला 1 मे 2017 पासून, तेव्हा मला आठवतं की सगळीकडचे लोक, कारण ऑफिस हे फक्त मुंबईमध्येच आहे, त्या सगळीकडचे लोक हे हिअरिंगसाठी हे महारेराच्या ऑफिसमध्ये येत असत. कारण तेव्हा ऑनलाईनचा प्रश्नच नव्हता. ही 2017ची गोष्ट आहे, 17, 18, 19मध्ये. आणि त्यामुळे सगळ्या लोकांची गर्दी त्या महारेराच्या ऑफिसमध्ये एवढी होत असे की तिथे जिन्यावरसुद्धा उभं राहायला जागा मिळत नसे. एवढी प्रचंड गर्दी होते. कारण तुम्ही कल्पना करा, नागपूर, यवतमाळ, औरंगाबाद या एकूणच्या लोकांनासुद्धा स्वतःचा वेळ, पैसा सगळं खर्च करून महारेराच्या ऑफिसमध्ये यावं लागत असे. नंतर काय झालं की 21मध्ये जसा पॅन्डेमिक आला, कोविड-19, तर कोविड आल्यानंतर सगळंच प्रकरण एकंदर ठप्पच झालं. सगळ्याच प्रक्रिया, सगळं जाणं येणं, सगळ्याच गोष्टी ठप्प झाल्यामुळे महारेरासुद्धा ठप्प झालं होतं. तर सुरुवातीला 1-2 महिने गेल्यानंतर आम्ही असा विचार केला की काही सॉफ्टवेअर्स तेव्हा अवेलेबल होते. म्हणजे वेबएक्सचं सॉफ्टवेअर होतं, झूमचं सॉफ्टवेअर होतं. तर म्हटलं एखादं सॉफ्टवेअर घेऊन आपल्याला असं करता येऊ शकतं का, हे आपण करून बघूया. म्हणून आम्ही ती सुरुवात केली. आणि मग पहिल्यांदाच, म्हणजे मला वाटतं आणि इतर कुठच्या ऑर्गनायझेशनने सुरू देखील केलं नसेल, असं वेबएक्सच्या सॉफ्टवेअरनं आम्ही ऑनलाईन हिअरिंग सुरुवात केली. आता पहिल्यांदा हे सगळं कठीण होतं, लोकांनाही कठीण होतं. लोकांनाही तेवढं ते पटत नव्हतं की ऑनलाईनवरनं कसं बोलायचं, काय करायचं, आणि घरनंच बोलायचं असायचं. तर आपला डेकोरमसुद्धा पाळला जायचा नाही कधी. अशा गोष्टी असायच्या. त्यात परत इंटरनेटची सुविधा सगळीकडे असेलच असं नाही, लोकांना ती इंटरनेटची सुविधा नसे, त्यामुळे देखील अडचणी येत होत्या. परंतु हे काम हळूहळू सुरू झालं. आणि त्या 1-2 वर्षामध्ये, म्हणजे कोविडच्या 1-2 वर्षामध्ये हळूहळू 5-6 महिन्यांनी एवढं जे त्यांनी गिअर घेतला की हे काम म्हणजे लोकांच्या अगदी अंगवळणी पडलं. आणि आता कोविड गेला त्याच्यानंतर, म्हणजे 23-24मध्ये सुद्धा आम्ही प्रयत्न केला की आता फिजिकल हिअरिंग घ्यायला हरकत नाही, आमच्याकडे कोर्ट्स आहेतच, तर फिजिकल हिअरिंग चालू करूया. परंतु लोकांचा, वकिलांचा याला एवढा विरोध होता की लोक म्हणाले की नको साहेब, चाललं हे असंच चालू दे, आम्हाला हे बरं पडतं. कारण काय होतं याच्यामध्ये, तुमचा वेळ वाचतो. तुम्ही आपल्या घर बसल्या तुम्ही त्या वेळेला तुम्ही हजर राहून तुम्ही आपलं हिअरिंग अटेंड करू शकता. तुमचा जाण्या-येण्याचा खर्च वाचतो. तो सगळा जो खर्च असतो, तो काय मनस्ताप असतो. नंतर होतं काय, कधी तुम्ही इथे येता, एखादा माणूस सपोज नागपूरहून मुंबईला येणार आहे, त्याची हिअरिंगची डेट आहे, आणि त्याच्यानंतर त्या दिवशी त्या समोरची पार्टी जर हजर राहिली नाही तर काय होणार, पुढची डेट मिळणार. म्हणजे त्या माणसाला परत घरी जायचं, नागपूरला परत यायचं पुढच्या डेटला, 1-2 महिन्यांनी. असा हा जो प्रकार होतो, ह्याचा खूप मनस्ताप होत असे. आता हे ऑनलाईन हिअरिंग झाल्यामुळे सगळे लोक आपल्या घरनंच आपल्या याच्याप्रमाणे काम करू लागले. परंतु गेल्या महिन्यामध्ये, म्हणजे गेल्या काही महिन्यापूर्वी मुंबई हायकोर्टामध्ये एका कंप्लेंटने तक्रार दाखल केली होती की मला लवकरात लवकर आम्हाला हिअरिंग व्हावे, हिअरिंगला वेळ लागतो, तर आम्हाला लवकरात लवकर हिअरिंग घेतले जावे. आणि त्याचवेळी एखादा रेराचे जे बार असोसिएशन आहे त्यांनी हा तक्रार अर्ज दाखल केला होता की आम्हाला हिअरिंगला अटेंड करायला मिळावं, आम्हाला जे ऑनलाईन हिअरिंग होतं त्यापेक्षा आम्हाला फिजिकल हिअरिंग पाहिजे. अर्थात हा जो अधिकार आहे हा ग्राहकाचा आहे. फिजिकल हिअरिंग घ्यायचं की ऑनलाईन हिअरिंग घ्यायचं हा पूर्णपणे त्या ग्राहकाचा अधिकार आहे. त्याने म्हटलं फिजिकल, तर ऑथॉरिटीला फिजिकल हिअरिंग द्यावं लागेल. आणि जर त्याने म्हटलं ऑनलाईन, तर त्याला ऑनलाईन हिअरिंग द्यावं लागेल. तर त्याप्रमाणे मग शेवटी कोर्टाने असा आदेश दिला की हे तुम्ही जे ऑनलाईन चालू आहे, ठीक आहे, लोकांना मान्य आहे, लोकांना आवडतं आहे, लोकांना बरं आहे, परंतु तरी पण हा जो प्रश्न आहे, इच्छेचा प्रश्न आहे, हा तुम्ही त्या ग्राहकावरच सोडला पाहिजे. त्याने जर फिजिकल हिअरिंग मागितलं तर महारेराने फिजिकल हिअरिंग दिलं पाहिजे. So now, if party wants physical hearing, then Maharera has to give physical hearing. आणि मग त्याप्रमाणे महारेराने एक नवीन सर्क्युलर देखील काढलं आणि त्याच्यामध्ये ग्राहकाच्या इच्छेनुसार त्यांना फिजिकल हिअरिंग दिलं जाईल असं सांगितलं. त्याचबरोबर कोर्टाने आणखी काही आदेश दिले होते की जेव्हा तुम्ही ऑर्डर अपलोड करता, तुमची ऑर्डर होते आणि ती वेबसाईटवर दिसते, ती ऑर्डर अपलोड होते, त्याच्यावर टाईम स्टॅम्प देखील टाकला पाहिजे. म्हणजे कोणत्या वेळेला एक्झॅक्टली ती ऑर्डर अपलोड झाली हे देखील कळलं पाहिजे. अशा काही 2-3 गोष्टी हायकोर्टाने सांगितल्या आणि त्याप्रमाणे आता त्या अंमलात आणण्याला सुरुवात झालेली आहे आणि त्याप्रमाणे हिअरिंग होतं आहे. आता ह्याच्यामध्ये थोडे जे प्रोस अँड कॉन्स दोघांचेही आहेत. ऑनलाईन हिअरिंगमध्ये काय होतं की एका ठराविक ह्याच्यामध्ये कॅमेरामध्ये तुम्हाला ते बोलायचं असतं, तुमच्या समोर फिजिकली कोणी उपस्थित नसतं. आणि फिजिकल हिअरिंगमध्ये काय होतं की समोरासमोर असल्यामुळे अनेक वेळा कदाचित जास्त प्रकर्षाने तुम्हाला आपली केस मांडता येऊ शकते कदाचित, किंवा तुम्हाला कधी अधिक बोलायची संधी देखील मिळू शकते. ऑनलाईन हिअरिंगमध्ये मात्र थोडंसं ते लिमिटेड होतं. ते जे दोघांमधलं जे अंतर आहे
ते कदाचित जास्त वाटतं, त्यामुळे तेवढं प्रकर्षाने आपलं म्हणणं कदाचित ऐकलं जाईल का वगैरे असं ग्राहकांना वाटत असू शकतं. त्यामुळे फिजिकल हिअरिंगला देखील तसं हे आहे. त्यामुळे जर आता महारेरामध्ये जी हिअरिंग चालू आहे त्याच्यामध्ये ग्राहकाच्या मनावर आहे. जर त्याला सोयीस्कर वाटत असेल की आपण ऑनलाईन हिअरिंग घ्यावं तर त्याला ऑनलाईन हिअरिंग दिलं जाईल. आणि जर त्याला म्हणायचं असेल की मला फिजिकल हिअरिंग आवश्यक आहे, कारण कदाचित एखादी काही कॉम्प्लिकेटेड केस असू शकते, त्यात बरेचसे मुद्दे असू शकतात जे त्याला कदाचित तिथे समोर राहून ठासून मांडायचे असू शकतात, ते कदाचित ऑनलाईनमध्ये तेवढं ते शक्य होणार नाही. हा जो दूरस्थ प्रक्रिया आहे ते थोडंसं अंतर पडतं, तर तसं त्याला म्हणायचं असू शकेल तर अशावेळी तो फिजिकल हिअरिंगही मागू शकतो. त्यामुळे फिजिकल हिअरिंगही दिलं जाऊ शकतं. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत हिअरिंग जे असं आहे हे ऑनलाईन एक आहे किंवा फिजिकल हे आहे आणि ग्राहकांनी ते ठरवायचं आहे की आपल्याला कुठचं हिअरिंग हवं आहे. महारेरा त्याप्रमाणे त्याला हिअरिंग देण्यासाठी बांधील आहे.